इथे 2 कप बासमती तांदूळ सोक करायला ठेवलेला आहे. 1 किलो चिकन घेतलं, त्यात चवीप्रमाणे मीठ, हळद घालून हे साईडला ठेवते. आपण कांदे चिरून घेणार आहोत, उभेच चिरून घेतलेत. इथे मी एका कुकरमध्ये तेल घातलेलं आहे, त्यामध्ये खडे मसाले घालणार आणि आपला कांदा छान परतून घेणार आहोत. कांदा परततोय तोपर्यंत आपण वाटण करून घेऊयात. वाटणासाठी मी इथे घेतलेल्या 7-8 मिरच्या, पुदिन्याची पानं, आलं आणि लसूण हे छान बारीक वाटून घ्यायचं. आता आपण जो कांदा परतलेला आहे त्यामध्ये हे 2 चमचे आपण जे वाटण केले ते घालणार आहोत. त्याचबरोबर एक चिरलेला टोमॅटो, त्याचबरोबर बाकीचे मसाले, गरम मसाला, मिरची पावडर, धना पावडर आणि हळद ते घातल्यानंतर आपण चिकन घालणार आहोत आणि 3 ते 4 टेबलस्पून दही आणि थोडीशी पुदिन्याची पानं हे घालून 1-2 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत. आता आपण सोक केलेला तांदूळ जो निथळून घेतलेला आहे तो घालणार आहोत आणि परतणार आहोत 1-2 मिनिटं आणि त्यात आपण 3 ते 4 कप पाणी घालणार आहोत. आणि पाणी घातल्यानंतर आपण 2 ते 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण आपली 1 पॉट बिर्याणी रेडी आहे.